तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. भावनो, आज सकाळी उठून मी आरसात माझा तोंड पाहत होतो तर मला वाटलं की मी थोडा गोरा झालो. पण एवढं गोरा होऊन काय फायदा, लोक आपल्याला फॉलोच करत नाही. आणि तुम्हाला मी गोरा दिसत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा. आज मला काही काम नसल्यामुळे मी सकाळीच टीव्ही पाहायला लागलो आणि मी टीव्ही पाहतच होतो तेवढ्या डॉनचा कॉल आला आणि डॉनने सांगितलं की आपल्याला वावरात जावं लागते. त्याच्यामुळे मी डायरेक्ट आलो डॉनच्या घरी आणि मग मी आणि डॉन निघालो वावरात जाण्यासाठी. आणि आम्ही वावरात फक्त चक्कर मारायला आलो होतो, त्याच्यामुळे आम्ही परत आलो मग लवकरच घरी. आणि मग थोडा वेळ घरी थांबल्यानंतर आम्ही परत गेलो वावरात. आणि यावेळेस फक्त आम्ही तारा आणायला आलो होतो बरं का वावरात, कारण ते तारा आम्हाला दुसऱ्या वावरात न्यायचे होते. आणि मग तारा घेऊन आम्ही आलो घरी परत. आणि मग घरी जेवण वगैरे करून आम्ही परत आलो वावरात. आज तर फक्त येणं जाणंच चालू होतं आमचं आणि आम्हाला पण तेवढंच पाहिजे. आणि आज आपल्याला वावरात झटका मशीन लावायची होती, कारण काल रात्री 700-800 डुकर आले होते वावरात आणि त्यांना कंट्रोल करणं आपल्या हाती नाही. त्यांच्यासाठी आम्ही झटका लावत होतो. आज आम्ही झटका तर उद्या लावत होतो, पण आज त्याचे गुटकेच बांधून घेणार होतो. आणि तुमच्या पण वावरात डुकर येतात का कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे तर सर्वांनी झटका मशीन लावलेले आहे आणि हे झटका मशीन शेतकरीसाठी खूप फायद्याचे आहे बरं का. कारण हे जर वावरात लावून दिले तर आपल्याला वावर द्यायचं पण काम नाही. हे फक्त मनाच्याच गोष्टी आहेत, कारण कोणताच शेतकरी स्वतःच्या वावरात जायशिवाय राहत नाही. आणि आज पण आम्ही दिवसभर काम केलं, पण आज काम कमी आणि फिरणं जास्त झालं होतं. आणि मग संध्याकाळी गुटखा लावून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि भावना, आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतो. ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो नक्की करा.